पाऊस सुरू आहे, अशा पावसामध्ये सुद्धा बघा हे शेतकरी भिजतात. हे वयस्कर शेतकरी आहेत. काय सांगाल बाया, कसं परिस्थिती आहे बरं? प्रचंड प्रमाणामध्ये 150+ हेक्टरचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. तलाव क्रमांक 1 पासून 2 पर्यंत पूर्ण पाणी आणि तिथून पुढे खाली बाणगंगाच्या डॅम पर्यंत त्या ठिकाणी पाणी पूर्ण क्षेत्रामध्ये शेतातलं होत्याचं नव्हतं काही क्षणामध्ये या परिसराला शेतकऱ्याचं झालेलं आहे. आता सध्या सुद्धा पाऊस सुरू आहे. पाऊस काय थांबण्याचं नाव घेत नाही. इथं विहीर जे आहे ते विहीर सुद्धा भरलेली आहे. शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू जे होते ते अनावर झालेलं आहे. मात्र या शेतकऱ्याला सध्या मदतीची गरज आहे. नमस्कार, टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळ्या घटना, वेगळे विषय दाखवतोय. पावसानं हाहाकार माजवला जिल्ह्यामध्ये आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. मी ज्या भागामध्ये तलाव फुटलेला आहे त्या भागात पोहोचलेलो आहे. माझ्या पाठीमागे पाहता हे जे पाणी आहे हे तलावाचं पाणी येतंय. पलीकडे दुसरा तलाव आहे आणि इथे एक तलाव आहे. या बाजूला दुसरा तलाव फुटून हा तलाव भरला आणि या तलावाच्या सुद्धा तलाव ओव्हरफ्लो झाला आणि इकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये काल पाऊस झाला. हा जो परिसर आहे हा पूर्ण जलमय झाला होता, आता कोरडा झालेला आहे. मात्र मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी विहीर होती. विहीर 5 परस विहीर आणि त्या विहिरीच्या ठिकाणी उभारलो मी. हा मुरुम जो आहे सर्व इकडे दाखवा, ही विहीर होती अशी. आणि ही जी विहीर आहे ही पूर्ण पावसानं या परिसरामध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणात झाला आणि माती जी आहे ती पावसात वाहून पूर्ण आता विहीर जी आहे इकडे थोडीच राहिलेली आहे. आणि ह्या विहिरीचे मालक आहेत हे बाबा आपल्या सोबत आहेत. काय नाव मामा? शाहू शंकर कुठे. बर, तुमचीच आहे का विहिरी? हो आमचीच आहे. बर, काय किती शेत आहे तुम्हाला? हा असेल 7-8 एकर. बर, 7 एकर 8 एकर, पण 2-4 एकर ह्याच्यावर भिजत होतं. आमचा निर्वाह त्याच्यावर चालू होता. आमचं बरं आपलं कसलं तरी खडमाती खाऊन जगत होतो या डोंगरामध्ये. हा आता काय उरलं, जमिनीची माती गेली, हिरे गेली, मोटर गेल्या, घरात कुठलं ना आता मिळतं का? हा एक पोरगा ती पायाने आदवा कमाई, 2 नातूची एक शकत त्याला काय कुठं आम्हाला कुणाला आमच्या आई जेवढी ग्रुप द्यायचे आमचा नोकरी कोण नाही. आमचं जगण्याचं साधन पूर्णपणे संपलेलं आहे. ह्याच्या पुढे काय विलास करावा आता? बरं आता हातचं पीक तर गेलंच, पण आता पुढचं करायचं ते बी गेलं. कसं करावं त्याच्यावर? त्या जमिनीत सारे खड, माती, दगड, दोंडे, कवा नीट करावं, कवा काय करावं, पोटाचा निर्वाह कशावर भागावं, हे पंचायत पुढं समोरच्या उभा आहे. आता कोण आलतं का इथं? हे आलते कोणतरी, मग आता मला त्यांची नावं काही येत नाही. अधिकारी कोणी आले का नाहीत? कोणाचे पोर होते आलते अधिकारी. कसा पाऊस किती वाजता झालं? हे सगळं कसं झालं? काल म्हणजे 3-3:30च्या दरम्यान झालं. इथलं ही विहीर तुमच्या क्षेत्रात आहे का? क्षेत्रात आहे आमचं, दुसरीच्या नाही. ते पैसे बिशे सरकारी राहणार? नाही नाही नाही, सरकारी राहण्याचा काही संबंध अर्थार्थी लागत नाही. ह्या तलावातला अजून 20 गुंठ्याचे पैसे या खात्याने मला दिलेले नाहीत. हा बघा तुम्ही, ती किती विहीर खोल होती? किती? ही विहीर म्हणजे जवळजवळ 22 फूट आहे खोल, जास्त नाही. हा 22 फूट कुठवर इथवर होती म्हणतो की विहीर? हे काही तो वरतो 20-22चा टेप टाकला की तुम्हाला कळतंय. किती बाय किती होती विहीर? 20-22. म्हणजे आता पूर्ण सगळं भरून गेले ते? काय उरलं, काय उरलं इथं? काय उरलेलं नाही. तुमचं नदीचं पात्र म्हणलं तर हे बघा इकडे राहिलं. नदी पात्र सोडून इकडे आलं पाहिजे. हा मग काय तर ह्याच्या पुढे काय? मावशी, कशी परिस्थिती झाली आता? काल 3 वाजता पाऊस आला. आम्ही लय कष्टानं केलेलं होतं. सावकाराचं पैसे काढलं, सारं नोकऱ्या घालून केलं आम्ही. मामा आमचं पूर्ण वाहून रडताय? गेलंय. काय करावं? काय साधन काय? कसं जगायचं कसं आता? काय ह्याला काय उपाय आहे? कोण आपल्याला देतं काय? आता तुम्ही आता फोटो काढून येता, आमचं बोलतो की तुम्ही सगळं टेप करून येतं, पण काय शेवटी वाटत नाही काय असं मिळालं असतं? शक्यतो नाही. आता पाठीमागूनच आले तर पुढचं काय असे? काय म्हणले मावशी? आम्ही सावकाराचं पैसे काढून हिर खांदली होती, 5 परस हिरई खडं माती खाऊन आम्ही केलं. आता पुस्तक कष्ट केलेलं आमचं काही चीज झालं ना. आता शाना पाण्याला मिळत आमचं वाहून गेलं, मागचं बी गेलं, आता हे पीक बी गेलं आणि पुढचं तरी हातीदार आहे. आता काय आहे? हे मुलगा आणि ही सून आहे माझी, कारखाने केले त्यांनी इथे लेकरं टाकून आमच्यापाशी. आणि आता शाना पाण्याला मिळत आम्हाला लंगडी पांगडी झालो आम्ही कष्टानं. आता आमची करायची अपेक्षा नाही. ह्याला आम्हाला सरकारची काहीतरी मदतच पाहिजे. हा पूर्ण हिर बुजून गेली आमची. काय नाव तुमचं? संगीता. काय कारखाना केला, विहीर केली, ती बुजून गेली. आता काय उपयोग आहे?
आम्ही कशावर जगायचं? किती लेकर आहेत तुम्हाला? 2 पोर. काय करतात मुलं? काय एक शेतीत आहे, एक शाळेत आहे. आता काय नाही उपयोग नाही. आम्हाला काहीतरी सरकारची मदत पाहिजे. कोण आलं का इथं नाही मदत करायला? काय तहसीलदार आलत दुसरं कोण आलं नाही का? नाही अजून. मीडियावाले एक येऊन गेले. काय नाव तुमचं? माझं नाव बोंडो कुठे. मी कष्ट करून ही विहीर पाडली होती. आजपर्यंत त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह चालू होता. आणि आता अचानक अतिवृष्टी झाली, तलाव फुटला, पाणी भरपूर आलं, नदीनं पात्र सोडलं, नदी पात्र तिकडे राहिलं आणि पाण्याने इकडं धाव घेतली. घेऊन आता पूर्ण विहीर तळबुजली. त्यातल्या मोटरा वाहून गेल्या. जी काय शेतीचं अवजार पडलेली होती, एवढं स्प्रिंकलर ही नळ्या ही सगळंच गेलं. आता ही गेलं आणि आलेलं पीक पण गेलं. आता विहीर बुजली, मोटरा गेल्या. आता पुढलं घ्यायचं काय? आता पुढं करायचं कशावर आणि पुढलं पीक करण्याचं कसं? बरं, शेती हलकीच आहे आमची, पाण्याशिवाय पिकत नाही. मुरमाडी रानाची बर्डी डोंगरी, त्याला पाणीच लागतंय. आणि आता सावळेवाडीचा शिवार आहे ना? ही बोनगिरी शिवार आहे. तलाव साबळेवाडी शिवारात फुटला, भूम शिवार. आणि बोनगेवाडी शिवारातलं नुकसान झालं. बोनगिरीवाडीचं नुकसान झालं. वरून पाणी आलं, खाली पाणी सगळं हेच झालं. मग आता पर्याय काय? विलाज सगळा कुठला ना आमचा. आता घेण्याची दुसरी ऐपत नाही, विहीर उकारण्याची ऐपत नाही, आणि ही बी नाही. म्हणजे पूर्णपणे जगण्याचं साधन बंद झालं. काय म्हणले आजी? सावकारचा पैसा काढून मोटरा घेतल्यात, पाईप घेतली आम्ही काल बाजारात माळी ओतून दिल्यात. आम्ही कालपासून अन्न शिवलेलं नाही. हा, नाहीच आमची बिकट परिस्थिती बघा. आता आम्हाला घरी म्हणलं तर जाऊन काही सुद्धा खायासारखं नाही आम्हाला आनंदाने राहिलेलं. हा, शिवलेलं नाही. रात्रीपासून आम्ही अन्न शिवलेलं. आमचं एवढं बिकट परिस्थिती सध्या. हा, पुढे काय आम्ही ह्या तलावात आमची शेवटी धोकाच आहे. ह्या तलावाचा धोकाच आहे. हा, बघा, पाऊस अजून सुद्धा सुरू आहे. काय परिस्थिती आहे बरं? कसं आता बी पाऊस यायला लागला अजून? हे साबळेवाडी साठवण तलाव एक फुटलेला डॅम रात्री काल. त्याच्यानंतर ह्या डॅम मध्ये पाणी आलं. ह्या डॅम पण पूर्ण ओव्हरफ्लो झाला. ह्या डॅम मध्ये हे तर थोडं 1.5 फुटच राहिलं होतं हे डॅम ओव्हरफ्लो व्हायला. पूर्ण पाणी ताकदीने पूर्ण पाणी हे सगळं पाण्यात होतं. ही नदीचं पात्र हे पलीकडलं. नदीचं पात्र बदलून पूर्ण पाण्याने ही नदी विहिरीत पाणी हे राडा हे आला, सगळं भरून गेलं सगळं. बघा, आता सध्या पाऊस सुरू आहे आणि अशा पावसामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये या भागात पाऊस येतोय. हा शिवार जो आहे हा सोनगिरी शिवार आहे आणि साबळेवाडीचा तलाव फुटला आणि या सोनगिरी भागातल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आता सुद्धा पाऊस सुरू आहे. अशा पावसामध्ये सुद्धा बघा हे शेतकरी भिजतात. हे वयस्कर शेतकरी आहेत. काय सांगाल बाया, कसं परिस्थिती आहे बरं? प्रचंड प्रमाणामध्ये 150+ हेक्टरचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. तलाव क्रमांक 1 पासून 2 पर्यंत पूर्ण पाणी आणि तिथून पुढे खाली बाणगंगाच्या डॅम पर्यंत त्या ठिकाणी पाणी पूर्ण क्षेत्र हे ओलिताखाली गेलं आणि इथल्या सर्व शेतकऱ्यांचं नुकसान झालं. अच्छा, बघा, आता सुद्धा पाऊस सध्या सुरू आहे आणि अशा पावसामध्ये हा शेतकरी भरला जातोय. मेटाकुटीला आलेला शेतकरी शेतातलं होत्याचं नव्हतं काही क्षणामध्ये या परिसराला शेतकऱ्याचं झालेलं आहे. आता सध्या सुद्धा पाऊस सुरू आहे. पाऊस काय थांबण्याचं नाव घेत नाही. इथं विहीर जे आहे ते विहीर सुद्धा भरलेली आहे. शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू जे होते ते अनावर झालेलं आहे. मात्र या शेतकऱ्याला सध्या मदतीची गरज आहे. हुकमत मुलानी, भोनगिरी शिवार, तालुका भूम, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव. खाली खूप रस्ता खराब आहे. तलाव फुटलेला आहे. पुढे कोणतं गाव आहे? साबेवाडी. साबेवाडी तालुका भूमच येतं ना? हा, भूमच.
आहे